शेतकरी बंधूंनो, यापूर्वीचा जो आपण व्हिडिओ बनवला होता संत्र्यावरचा, त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी तो व्हिडिओ बघितला आणि तो व्हिडिओ बघून बऱ्याच शेतकऱ्यांचे कमेंट्स आले, आम्हाला फोन सुद्धा आले की दाना सेटिंगसाठी आणि दाण्याची क्वालिटी टिकवण्यासाठी किंवा कलर टिकवण्यासाठी जो आपण स्प्रे सांगितला तो तर आम्हाला फार जास्त फायद्याचा झाला, परंतु नेमकं थ्रिप्ससाठी कुठलं औषध आपण वापरलं पाहिजे. तर त्याबद्दल बऱ्याच शेतकऱ्यांचं कन्फ्युजन होतं की कुठले स्प्रे त्यावेळेस फार चांगल्या प्रकारे काम करतात. तर शेतकरी बंधूंनो, त्यासाठी आजचा पण हा व्हिडिओ बनवतोय. तर तुम्ही माझ्यासोबत जुळून राहा. मी आहे आपला मित्र भूषण देशमुख, भूमिपुत्र हायटेक नर्सरी आणि भूमिपुत्र अॅग्रो सर्व्हिसेस मधून. शेतकरी बंधूंनो, संत्रा हे पीक फार कमर्शियल क्रॉप आहे आणि शेतकऱ्यांची एक अर्थव्यवस्था चालवणारं पीक आहे. थ्रिप्स हा जो विषय आहे संत्र्यामध्ये, ज्यावेळेस फळाची सेटिंग होते त्या फळाच्या सेटिंग मध्ये थ्रिप्सचा जो अटॅक आहे हा फार मोठ्या प्रमाणात असतो. आणि मी मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं जो देठापाशी संत्र्याचा जो भाग आहे तिथे कसा करंट पडतो, तिथं थ्रिप्स चाटतं आणि तिथे करंट पडतं. त्याच्यामुळे काय होतं की जसं फळ आपलं मोठं होतं तर करंट आपल्याला मोठ्या प्रमाणात जाणवतो आणि मार्केटमध्ये व्यापाराची त्याबद्दलची डिमांड मग कमी होते. म्हणजेच आपल्या मालाला रेट कमी मिळतात, आपल्या मालाची प्रत जी आहे ती खालावते. तर अशा समस्यांपासून आपण कसं वाचू शकतो, तर त्यासाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहे की आपण कुठले कुठले थ्रिप्सचे प्रोडक्ट आपण आपल्या संत्र्याच्या बागेमध्ये वापरू शकतो. तर शेतकरी बंधूंनो, आज सरळ मी आपल्याला दुकानात घेऊन आलेलो आहे आणि दुकानात मी तुम्हाला 1 to 1 हे प्रोडक्ट दाखवायचा प्रयत्न करतोय. शेतकरी बंधूंनो, यापैकी सगळ्यात पहिलं प्रोडक्ट जे आहे ते आहे कॉर्टेवा FMC कंपनीचं बेनिविया. तर हे FMC कंपनीचं बेनिविया आहे. हे संत्र्यावरती ज्यावेळेस आपला दाना सेट होतो त्यावेळेस आपण 120 मिली प्रति 200 लिटर पाण्याला घेऊन याचा स्प्रे करू शकता. फक्त सावधगिरी इतकी बाळगावी की यासोबत कुठल्याही प्रकारचं बाकी दुसरं कुठली मॉलिक्यूल किंवा खत न घेता फक्त स्टिकर यासोबत घेऊन आपण याची फवारणी करावी. यामध्ये आपलं लिप मायनर, थ्रिप्स, मावा, चिकटावा, तुटुळा हे जितकेही संत्र्यावरचे रोग आहे ते सगळे रोग यामध्ये कव्हर होतील. फक्त यामध्ये माइट्स कव्हर होणार नाही. त्यासोबतच शेतकरी बंधूंना आपल्यासाठी आज दुसरे जे प्रोडक्ट आहे, दुसरे प्रोडक्ट मी आपल्यासाठी दाखवू इच्छितो. बेस्ट ॲग्रोचे बेस्टमॅन. यामध्ये 3 मॉलिक्यूल एकत्र आहेत. त्यामध्ये फिप्रोनिल 7%, अबेमॅक्टिन 1.25%, तसेच टोलपायनिफ्रेड 15%. हे तीनही घटक यामध्ये आहेत. यामध्ये आपले थ्रिप्स, माइट्स, नागळी, चिकटावा, सायला हे सगळे रोग या एका प्रोडक्ट मध्ये कव्हर होतात. याचा डोज आहे 200 लिटर पाण्याला 300 ml. याचाही आपण कुठल्याही फंगिसाइड सोबत किंवा कुठल्याही वॉटर सोल्युबल फर्टिलायझर सोबत याचा घेऊन आपण स्प्रे आपल्या संत्र्याच्या बागेवर करू शकतात. शेतकरी बंधूंनो, यानंतर जर जसं टेम्परेचर वाढतात तसं थ्रिप्स सोबत माइट्सचाही अटॅक वाढतो. तर जर शक्य असेल तर आपण शेतकरी बंधूंनी जर थ्रिप्स आणि माइट्स दोन्ही जर एकत्र मॉलिक्यूल घेऊन जर स्प्रे केलं तर त्याचा अधिक जास्त फायदा होतो. त्यानंतर शेतकरी बंधूंनो, आपण तिसरं जे प्रोडक्ट आहे सिंजेंटा कंपनीचे सिमोडिस. गेल्या 2 वर्षापासून हे प्रोडक्ट संत्र्याच्या पिकामध्ये फार धूम मचवत आहे. म्हणजे या मॉलिक्यूलची जी बाजारातली जी पॉप्युलरिटी आहे खूप मोठ्या प्रमाणात 2 वर्षापासून वाढते. या सिमोडिसचा संत्र्याच्या बागेवरती जर आपला स्प्रे घ्यायचा असेल तर आपण 200 लिटर पाण्याला 120 ml याचा वापर करू शकतो. फक्त यामध्ये माव्यासाठी आपण 100 ग्रॅम एकतारा प्रति 200 लिटर बॅरलला मिक्स करून याचा स्प्रे करावा. यामध्ये आपला दोन्ही जर आपण मिक्स करून जर वापर करता त्यामध्ये आपला थ्रिप्स, माइट्स, नागळी, चिकटावा, सायला हे सगळे रोग एकाच्यात कव्हर होतील. शेतकरी बंधूंनो, याही सोबत आपण कुठलेही फंगिसाइड किंवा वॉटर सोल्युबल फर्टिलायझर आपण हे यासोबत वापरू शकता. फक्त वापर करत असताना ज्या वॉटर सोल्युबल फर्टिलायझरचा pH हा 6 पेक्षा किंवा 7 पेक्षा वर आहे तर ते वॉटर सोल्युबल फर्टिलायझर अशा चांगल्या मॉलिक्यूल सोबत न वापरावे, जेणेकरून या मॉलिक्यूलचा असर कमी होणार नाही. त्यानंतर शेतकरी बंधूंनो, एक कॉर्टेवा कंपनीचे ट्रान्सफॉर्म हे मॉलिक्यूल असं आहे की यामध्ये तुमचे थ्रिप्स, माइट्स, नागळी, चिकटावा, सायला हे सगळे रोग एकाच्यात कव्हर होतात. यामध्ये माइट्स कव्हर होत नाही. याचा डोस 200 लिटर पाण्याला 75 ml आपण घेऊन आपल्या कुठल्याही फंगिसाइड किंवा वॉटर सोल्युबल फर्टिलायझर सोबत आपण याचा स्प्रे करू शकता. यानंतरचे जे प्रोडक्ट आहे हे सर्व शेतकऱ्यांच्या परिचित प्रोडक्ट आहे. बायर कंपनीचे मोमॅन्टो एनर्जी. हेही प्रोडक्ट आपण संत्र्यामध्ये थ्रिप्स, माइट्स आणि सायलेसाठी वापरू शकतो. याचा डोस 200 लिटर पाण्याला 200 ml आहे. यासोबतही आपण कुठलीही फंगिसाइड किंवा वॉटर सोल्युबल फर्टिलायझर घेऊन आपण आपल्या संत्र्याच्या बागेवरती याचा स्प्रे करू शकतो. शेतकरी बंधूंना, आतापर्यंत जे मी आपल्याला जे प्रोडक्ट दाखवले आहे साधारणतः 5 ते 6 प्रोडक्ट आहे. यामधले आपण कुठलेही एक प्रोडक्ट आपल्या बागेवरती एका वेळेस वापरू शकता. त्यानंतर परत याचा रिझल्ट 12 ते 15 दिवस, कुठल्या प्रोडक्टचा रिझल्ट 20 दिवस राहतो.
आणि त्यानंतर आपण मग दुसरं मॉलिक्यूल आपण वापरू, पुढची मॉलिक्यूल आपण वापरू शकतो. ते आम्ही वेळोवेळी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याशी ते शेअर करत जाऊ. शेतकरी बंधूंनो, जेही मी आपल्याला आता मॉलिक्यूल दाखवले, सर्व मॉलिक्यूल भूमिपुत्र अॅग्रो सर्व्हिसेस मध्ये योग्य दरात उपलब्ध आहे. आपण थेट भूमिपुत्र अॅग्रो सर्व्हिसेसशी संपर्क करूनही आपले संत्र्याच्या बागेसाठी फवारण्यासाठी औषध मागू शकता. तसेच हा जर व्हिडिओ आपल्याला जर इन्फॉर्मेटिव्ह किंवा कामाचा जर वाटत असेल तर हा व्हिडिओ आपण इतर संत्रा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंतही शेअर करू शकता. आणि भूमिपुत्र अॅग्रो सर्व्हिसेसच्या आणि भूमिपुत्र हायटेक नर्सरीच्या इन्स्टा पेजला, फेसबुक पेजला फॉलो करू शकता, लाईक करू शकता, शेअर करू शकता. धन्यवाद.